राज्यात 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली आहे। राज्यामध्ये आज काही भागामध्ये उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे, तर काही भागामध्ये पाऊस पडणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कांदा उत्पादनामध्ये 23% घट झालेली असून राज्यामधील ही स्थिती आहे। देशामध्ये सुद्धा 11% उत्पादन कमी झालेले आहे। देशातील कांद्याची लागवड जवळपास स्थिर असताना उत्पादन मात्र 11% घटलेले आहे। महाराष्ट्रामध्ये 23% तर गुजरातमधील कांदा उत्पादनामध्ये 29% घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे। दूध भेसळखोरांवरती मकोकाचा बडगा। मंत्री झिरवळ यांची विधान परिषदेमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। ड वर्गातील कीटनाशक कंपन्या ह्या रडारवरती असून क्षेत्रीय गुण नियंत्रण निरीक्षकांना मनमानी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। देशामधील 500 हवामान केंद्र होणार डिजिटल, अंदाज अधिक अचूक होण्याची आशा वर्तवली जात आहे। अजित पवार प्रकरणावरती तातडीची चर्चा करा, असे विधानभवनाच्या पायऱ्यावरती बसून मेटकरी यांनी आंदोलन केले। ट्रम्प नरमले, हल्ले 5 दिवस स्थगित करण्यात आले। अमेरिका काय म्हणले बघा। होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल। हा मार्ग अमेरिका इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली असेल असे म्हणाले, तर इराण म्हणाले कोणतीही चर्चा झालेली नाही। आमच्या इशाऱ्यामुळे अमेरिकेची माघार आहे। हल्ल्यासाठी वेळ मिळवण्याचा प्रयत्न। युद्धामुळे कोरोनासारखे संकट सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी यांचा इशारा, एकजुटीने लढण्याचे आवाहन केले। 3,75,000 भारतीय मायदेशी सुखरूप परतले। पंतप्रधानांनी काही मुद्द्यांकडे वेधले लक्ष। रुपया हा प्रथमच 94 पार गेलेला असून महागाईचा होणार डबल वार। डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक नीचांक। भोंदू खरात विरोधामध्ये आणखी 3 गुन्हे नोंदवण्यात आले। नराधमाने विद्यार्थिनीला सुद्धा सोडले नाही। एकूण गुन्ह्याची संख्या आता 6 झाली। खरातची कसून चौकशी सुरू आहे। गुंतवणूकदारांचे बुडाले 49 लाख कोटी रुपये। अमेरिका इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ हा लालेलाल झाला। अवघ्या 16 सत्रांमध्ये मोठे नुकसान झाले। कंपन्यांना सुद्धा आर्थिक फटका बसला। विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारामधून काढले 1 लाख कोटी रुपये। IT, मिडकॅप, कन्झ्युमर शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली। जमिनीवरून हल्ला झाल्यास आखातामध्ये पेरणार स्फोटके। अमेरिकेच्या हालचालीनंतर इराणने दिला अमेरिका इस्रायलला इशारा। घरकुल योजना 2.0 सर्वेक्षणावरून सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये खडाजंगी। वादग्रस्त विषयांना मंजुरी, गुंठेवारी नियमाकुल करण्यास मुदतवाढ। 29 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण असणार। उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय। काही ठिकाणी हलक्या सरी येण्याची किंवा वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजे, श्रीकांत तिडके म्हणाले। मूर्तिजापुरामध्ये शेतकरी साहित्य संमेलन उत्साहामध्ये पार पडला। संत पुंडलिक महाराज यात्रेनिमित्त उत्सव साजरा झाला। बाळापुरामधील मणिकर्णिका, महेशा नद्यांचे प्रदूषण वाढले। सांडपाणी कचऱ्यांमुळे दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव वाढला। स्वच्छतेची मागणी केली जाते। 70% पडताळणी पूर्ण झालेली असून उर्वरित 30% प्रशासनाची कसोटी। बुलढाण्यामध्ये विशेष गहन पुनर्निरीक्षण कार्यक्रमापुरती धावपळशी गेला। अंतिम टप्प्यामध्ये आव्हान वाढले। मोजणीचा वाद, मरोड शिवारामध्ये 3 शेतकऱ्यांनी केले विषप्राशन। नोटीस नियमांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तिघांना शेगावला हलवले। 31 मार्चपर्यंत UDID कार्ड लिंक करा, अन्यथा दिव्यांगांच्या योजना तसेच अनुदान बंद होणार। अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये 94 गावांना बसलाय फटका। प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला। 4 दिवसांमध्ये 690 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झालेले असून द्राक्ष, आंबा आणि केळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। महावितरण ॲक्शन मोडवरती बिलवाढ, ग्राहक संतप्त झालेले असून अक्कलकोट थकबाकीदारांवरती कारवाई केली जाते। 2500 ग्राहकांचे कनेक्शन खंडित करण्यात आले। मंगळवेढ्यामध्ये स्मार्ट मीटरचा शॉक बसतोय। वीज बिलामध्ये होते अनपेक्षित वाढ। अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे करा। मानेगाव येथील द्राक्ष बागांची सभापतीकडून पाहणी करण्यात आली। आंबा, द्राक्ष, गहू पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे। स्टोचा पर्याय कितपत यशस्वी ठरणार, नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम झालेली आहे। अक्कलकोट तालुका केरोसिन वाटपाची पद्धत निश्चित नाही, सारेच अनुत्तरित।
टंचाईच्या संभाव्य यादीमध्ये 8 गावे, 8 विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव असून पंढरपूर तालुका टंचाई निवारणासाठी कासेगाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नुकसानीबाबत कृषी मंत्री भरणे यांना आमदाराचे साकडे. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, डाळिंब, भाजीपाला, नगदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. कडवाडी गटामधील गारपिटीग्रस्त भागाची शिंदे सेनेकडून पाहणी करण्यात आली. आमदार कांदे यांच्याकडून पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या. वीज थकबाकीचा भार, कनेक्शन तोडण्याचा शॉक बसतोय. वीज देयकांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसुली मोहीम राबवली जात आहे. सिन्नर तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये ग्राहकांकडे 14 कोटी रुपयांची थकबाकी आहे. एसटीच्या स्मार्ट वाटेवरती प्रवासी एनसीएमसीची 14,000 नोंदणी. 4,500 नागरिकांनी काढले कार्ड. योजनांसाठी कार्ड असणे आवश्यक असणार आहे. शेतकऱ्यांना देण्यासाठी 244 कोटी रुपयांची शासनाकडे मागणी केली जाते. 2,200 शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 9.64 लाख खतांची मागणी केली जाते. मंजुरी मात्र केवळ 7.41 लाख मेगाटनची. खरीप हंगाम शेतकऱ्यांची चिंता वाटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तंत्र बदलून लसणाची लागवड केल्याने उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते. लाडसावंगीमधील किरण पडूड यांची कृषी प्रयोग. कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झालेली असून आर्थिक गणित दळमळीमध्ये. उद्योगांवरती दुहेरी संकट. गुंतवणुकीमध्ये 30% वाढ आणि निर्यात मात्र ठप्प झालेली आहे. गॅस टंचाईवरती उपाय. रेशन लाभार्थ्यांना 60 रुपये प्रति लिटर दराने मिळेल रॉकेल. लवकरच रेशन दुकानामार्फत केले जाणार आहे वितरण. कोणी तुरीमध्ये लावतंय गांजा तर कोणी कांद्यामध्ये अफू लावतंय. नशिल्या धंद्याविरुद्ध कारवाया होत आहे. 15 महिन्यामध्ये 7 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हळदीच्या उत्पादनासाठी 5,000 मेगाटनाचे गोदाम. जिल्हाधिकारी गुप्ता यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. थकबाकीमुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी कपातीचे सावट. इसापूर धरणामध्ये 72% जलसाठा उपलब्ध आहे. 200 गावांची तहान भागणार, पण आधी थकबाकी भरावी लागणार. 3 वर्षांपासून अनुदान रखडले. 81 शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा. शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग नोंदवला जातोय. 23 मार्च रोजी देऊळगावच्या तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. अवकाळी पावसामुळे कांदा पीक भुईसपाट झालेले असून शेतकरी आता संकटामध्ये सापडलेला आहे. 20 मार्चपासून पंचनामा करण्यासाठी पथक येत आहे शेतामध्ये. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. ई-केवायसीमध्ये चुकीची दुरुस्ती. लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंत संधी देण्यात आलेली आहे. राज्य सरकारने दिली मुदतवाढ. तांत्रिक चुकांमुळे हप्ता रखडलेला होता. आता त्रुटी सुधारण्यासाठी सवलत मिळत आहे. पुन्हा चुलीचे दिवस आले. शेगड्या अडगडीला. गॅस टंचाईची झड बसते. खवय्यांची पावले थांबलेली असून चायनीजसह पुरणपोळीसारखे विशेष पदार्थ बनवण्यास ब्रेक लागलेला आहे. अन्नदात्याला मिळणार हक्काची सौर वीज. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम आता युद्धपातळीवरती सुरू आहे. ई पीक नोंदणी ही 23% झालेली असून शेतकरी आता मदतीला मुकणार. ई पीक पाहणीचे 77% काम प्रलंबित आहे. नुकसान टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी हप्ता सुद्धा लवकरच येणार आहे. कारण सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला असून आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. शेतकऱ्यांची परवानगी न घेता सौर प्रकल्पांची कामे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप केला जातोय. उमरगाव लोहारा तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला सामर्थ्य सरसावले. 50पेक्षा अधिक तांडावस्ती गावांमध्ये सर्वेक्षण सुरू. युद्धाचा भाऊ तर केळीच्या दरामध्ये पडझड होते. राहुल मोठेंच्या व्यापाऱ्यांवरती आर्थिक लुटीचा आरोप केला जातोय. स्वस्त धान्याच्या प्रतीक्षेमध्ये 33,000 लाभार्थी असून गंगाखेड तालुक्याची ही स्थिती आहे. मार्च अखेरी धान्य मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जनधन योजनेची कमाल. 9 लाख खात्यांमध्ये आता 330 कोटी रुपयांची बचत होणार. रासायनिक खतांचा वापर जोरामध्ये. शेताचा हरवतोय कस. 166 पशुवैद्यकीय दवाखाने आता उघडणार 2 सत्रामध्ये. सकाळी 8 ते दुपारी 1:30 पर्यंत तर दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान सेवा. संकटग्रस्त महिलांना शक्ती सदनचा आधार मिळणार. अमरावती जिल्ह्यामध्ये 7 केंद्र कार्यरत असून सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसनाचे कार्य जोराने होते. निधी अभावी जलजीवन कोरडे असून अपूर्ण योजनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. 275 कोटींच्या निधीला मंजुरी मिळालेली असून मिळाले केवळ 162 कोटी रुपये.
रेती घोटाळा, शिधापत्रिका, जलजीवनने तापली आमसभा, महसूल विभागांवरती कडक शब्दामध्ये टीका, पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. आखाती युद्धाचा परिणाम, युरियासह खतांचा पुरवठा 15 दिवसांपासून ठप्प झालेला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी असून रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धान खरेदीसाठी अवघे 6 दिवस शिल्लक असून उद्दिष्ट वाटण्याची आशा धुसूर झालेली आहे. शेतकरी हवालदिल झालेले असून हजारो क्विंटल धान केंद्रावरतीच पडून आहे. महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची सुवर्ण संधी मिळणार. 5 एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज, उद्योग करण्यास चालना. तुम्हीच सांगा साहेब, आता आम्ही शेती करायची तरी कशी? नाला उठला जीवावरती. नाला खोलीकरणामुळे शेतीची वहिवाट बंद झालेली आहे. प्रशासनाने तात्काळ समस्येवरती तोडगा काढण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. ऊस उतारा तपासणीची शेतकऱ्यांच्या मालकीची प्रयोगशाळा शिरोडमध्ये. आंदोलन आक्रोश पुढाकार. 10 लाखांचा खर्च, निधीसाठी प्रतिसाद. पुढील हंगाम सुरू. तटपुंची भरपाई नको, प्राणी आवरा. उद्धव सेनेचा चंदनगड विभाग कार्यालयावरती धडक मोर्चा. अधिकाऱ्यांना धरले धारेवरती. घरकुलांचे हप्ते रखडले, बांधकाम थांबेना. दाळुणीमध्ये लाभार्थी अडचणीमध्ये सापडले. प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जाते. रासायनिक खतांचा वापर जोरकस असून अन्नदात्या शेताचा हरवतोय कस. हेक्टरी 141 किलो खतांचा वापर होतोय. जमिनीची सुपीकता धोक्यामध्ये सापडलेली असून मातीमधील सूक्ष्मजीवांवरती सुद्धा याचा परिणाम होतोय. तेलाचा भडका आख्तामध्ये, पण झड स्वयंपाकघरामध्ये बसते. खाद्यतेल महागलेले असून युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसतोय. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 10 ते 12% वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये यंदा 506 गावांना बसणार पाणी टंचाईच्या झळा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झालेली आहे. प्रशासनाकडून 5,23 लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. 2118 हेक्टरवरती केळी पीक नसताना विमा उतरवण्यात आला. बोगस केळी विमा प्रकरण. 8 तालुक्यांमधील अहवाल प्राप्त. गव्हाचे दर हे स्थिर असून चांदोरीसाठी मात्र 15 दिवसांची प्रतीक्षा आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून अधिक आवक वाढलेली आहे. बाळत परिसरामध्ये जलपातळी खालवली असून केळीसह पिके संकटामध्ये सापडलेली आहे. गाळण 2 धरणामधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. केळी बागा करपू लागल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 1 लाख मदत द्या. साक्री तालुका उद्धव सेनेचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पारोड्यामध्ये अवकाळीने 3000 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झालेली आहे. 7736 क्षेत्र बाधित झालेले असून 2 दिवसांमध्ये 53 गावांमध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे महसूलचे आदेश देण्यात आलेले आहे. युद्धाची झड बसल्याने तेल महागल्याने मिरची पावडरला दरवाढीची कड लागलेली आहे. उद्योजकांना पॅकिंगचे साहित्य मिळेना. पुन्हा दरवाढीचे संकेत दिसत आहे. सामान्य नागरिकांना अडचणी निर्माण होत आहे. एकापेक्षा अधिक क्षेत्रधारकांची फार्मर आयडीसाठी फरफट होते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नोंदणी करताना येत आहेत समस्या. केळी क्लस्टर योजनेचा उद्देशच धोक्यामध्ये. 200 कोटींची अट रद्द करण्याची जळगावकरांच्या शेतकरी संघटनेकडून मागणी केली जाते. युद्धामुळे केळीची बाजारपेठ बदललेली आहे. FRPनुसार ऊस दरासाठी हवे प्रतिटन 500 रुपयांचे अनुदान. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. अडचणीमधील उद्योगांचे साकडे. लोक हो 1 ते 15 जून दरम्यान करा ऑनलाईन स्वगणना. इंटरनेटचा अडथळा नाही. जिल्हा प्रशासन. 2 टप्प्यांमध्ये जनगणना होणार. अतिवृष्टीग्रस्त निराधार कुटुंबांना मदतीचा हात. सामर्थ्य संस्थेतर्फे 3000 कुटुंबांना मिळणार दिलासा. बिलांमुळे ग्राहक संतप्त झालेले असून स्मार्ट मीटरचा शॉक बसतोय. जुने मीटर बसवण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते. सोयाबीन 5350 रुपये तर हरभऱ्याला 5100 रुपयांचा दर मिळतोय. तेजीचे संकेत दिसून येत आहेत. तूर हरभऱ्याला चांगला दर. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.